नमस्कार. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. तशीच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला असा देखील प्रश्न होता की 10वा हप्ता कधी जमा होणार. तर आता 10वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आताच म्हणजेच की आजच पुढील 1 ते 2 तासामध्येच पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर केला. म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला होता. याच कारणामुळे आता आम्ही 10वा हप्ता सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करणार आहोत. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती आता एकत्रपणे 2 योजनांचे पैसे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील. त्यामध्ये फक्त आश्वासन दिलं जात होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये खाते चेक करे तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला दिसत नव्हता. परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका. आता तुमच्या खात्यावरती आज खरोखर या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. जर का तुम्ही यासाठी पात्र असाल, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. जर का या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच शेतकरी बांधवांनो 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्रपणे 4000 रुपये रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल आणि जर का तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिला टप्पा या ठिकाणी वाटप झालाय आणि आता हा दुसरा टप्पा आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे आम्ही वाटप करणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया. तर आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी आजच्या म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर लगेच आपण हे देखील जाणून घेणार आहोत कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आलेली आहे. कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आजच या ठिकाणी वाटप होणार आहे. जर का त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला. जर का तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत चला. आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे सरकारने तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, कोणती कामे तुम्ही केल्यानंतर तुमच्या खात्यावरती आज पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे, हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासोबत कोणत्या 18 जिल्हे आहेत हे देखील आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला. तर चला शेतकरी बांधवांनो, हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार. आणि त्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो पुढे 1 मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती आज पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहे. जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव ते म्हणजेच की 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा. कधी तुम्हाला आज या ठिकाणी मोबाईलवरती मेसेज येणार आहे पैसे क्रेडिट झाले, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये. तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो
बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे का? नसेल तर तुम्ही अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर नंबर 2 वरती काम आहे. शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड नसेल तर हे तुम्ही जवळच्या कृषी सेंटर वरती जाऊन काढून घेऊ शकता. आता नंबर 2 वरती काम आहे ई केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. अनेक शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली देखील आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे असे शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे. शेतकरी बांधवांनो, ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे ई केवायसी नक्की करा. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम आहे म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक करणे, आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार कार्ड हे बँक पासबुकशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि अन्यथा जे शेतकरी बांधव लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. तर आता शेतकरी बांधवांनो, हे कामे पूर्ण असल्यावर तुम्ही पात्र असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आता पुढील काही तासांमध्येच रक्कम जमा होणार आहे. त्या 18 जिल्ह्यांची नावे सांगतो, त्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा. गोंदिया हिंगोली नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे गोंदिया. त्यानंतर गोंदिया हिंगोली मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, गोंदिया हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, गोंदिया हिंगोली मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद पुणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. उस्मानाबाद पुणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. वाशिम यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता वाशिम यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. वाशिम यवतमाळ मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे वर्धा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. नांदेड नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. धुळे गडचिरोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, धुळे गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. भंडारा चंद्रपूर बुलढाणा बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, भंडारा चंद्रपूर बुलढाणा बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. अमरावती छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अमरावती छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे शेतकरी बांधवांनो प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. जालना जळगाव कोल्हापूर लातूर मधील शेतकरी असाल, जालना जळगाव कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल, जालना जळगाव मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पालघर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा+ 10वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे आजची व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.